नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा MPSC लेटेस्ट अपडेट आलेले आहे। राज्यसेवा 2022चा निकाल लागलेला आहे मित्रांनो। जनरल मेरिट लिस्ट आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले आहे। पहा गुणवत्ता यादी तसेच काय लागले मेरिट। चला पाहूया या डिटेल या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका। चला पाहूया इन डिटेल्स राज्यसेवा 2022चा निकाल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे 20 मार्च 2024। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउटची सुविधेबाबत ही प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउटचा सुद्धा ऑप्शन मिळणार आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या निवड याद्या ह्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउटचा विकल्पसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे। तुम्ही ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये जाऊन mpsc.government.in या वेबसाईटला भेट द्यायचं आहे। त्याच्यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये पोस्ट ऑफ प्रेफरन्स किंवा ऑप्टिंग आउट ही वेब लिंक ओपन करून दिलेली आहे। 21 मार्च 2024 पासून ते 27 मार्च 2024 पर्यंत तुम्ही ऑप्टिंग आउट करू शकताय। आता याच्यामध्ये तुम्हाला डिटेल जी यादी आहे ती सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकताय। सो सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट आणि एक आनंदाची बातमी म्हणून या प्रसिद्धीपत्रकाकडे पाहायला हरकत नाही। राज्यसेवा 2022ची ही जनरल मेरिट लिस्ट आहे। मेन एक्झामिनेशन 2022चा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ची मेरिट लिस्ट आहे। याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स पाहून घ्या। पाटील विनायक नंदकुमार जे आहेत त्यांना 622 मार्क्स आहेत। बनगर धनंजय वसंत आहेत, त्यांना 608.75 मार्क्स आहेत। अशा पद्धतीनं ही मेरिट लिस्ट आहे। तुम्ही ही आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून तुम्ही ही पाहू शकताय। ठीक आहे, राज्यसेवेचे स्कोर्स तुम्ही बघताय सर्वांचे कसे येत आहेत आणि येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही आचारसंहितेमुळे पुढे जाईल का, तसेच संयुक्त गट ब व गट क पूर्वपरीक्षा तरी नियोजित 16 जूनची पुढे गेलेली आहे आणि लवकरच याबाबतसुद्धा प्रसिद्धीपत्रक आयोग जाहीर करेल। त्यामुळं त्याच्यासुद्धा डिटेल्स आपल्याला लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येतील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। धन्यवाद।